चला, आषाढ संपत आला ना, आता आषाढ तळूया. हां, गव्हाच्या कापण्या करूया आपण. हे बघा, एक वाटी गूळ घेतला आणि एक वाटी गरम पाणी टाकलं म्हणजे गूळ विरघळेल ना. हे बघा, आता बाजूला ठेवूया. 2 वाटी गव्हाचं पीठ घेते. हे बघा, थोडंसं चवीपुरता मीठ, जायफळ पावडर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात 2 चमचे कडकडीत तेल ओतायचं. हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकूया आणि 2 चमचे रवा टाकायचा. हे सगळं मिक्स करायचं पुन्हा. हे बघा, आणि त्यामध्ये गुळाचं पाणी गाळून घालूया आणि मग हे बघा गाळले आणि सगळं मिक्स करून मळून घेऊया. आता आणखीन थोडं पीठ लागते, तर पीठ टाकते आणि घट्ट गोळा मळून घेते. बघा, घट्ट गोळा मळायचा. हे बघा ना, आता झाला मळून, झाला घट्ट गोळा. आता पोलपाटावर लाटून घेते. बघा, एक गोळी केली, सारखं लाटून घेते. पीठ वगैरे लावायची गरज नाही. हे बघा, आता अर्धवट लाटल्यानंतर दोन्ही बाजूला अशी खसखस लावून घ्यायची आणि लाटणीने पुन्हा लाटून घ्यायचं म्हणजे तेलात खसखसी पडत नाही, चिकटून राहते. आणि आता कापण्या आपण करूया. बघा, अशा कापून घ्यायच्या. कापण्यास ना म्हणून अशा कापायच्या. आहे बघा, मोठ्या मोठ्या करायच्या छानपैकी. आता छान कापण्या कापून झालेल्या आहेत. आता इकडे तेल तापलेलं आहे. तेलामध्ये मिडियम ठेवायचा गॅस हा, आणि त्याला तशा तळून घ्यायच्या. जास्त मोठा गॅस करायचा नाही, कारण गुळाच्या कापड्या आहेत ना, त्या लगेच करपतील म्हणून. हे बघा, बदामी कलर आला, छान झालं ते बघा, की काढून घ्यायच्या. दोन्ही बाजूने कापण्या तळून झाल्यात. आता काढून घेते. चला तर मग, आषाढ तळला नसेल ना, तर घ्या तळायला.